शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी 2 दिवसापूर्वी आपल्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र 3 अपत्याच्या नियमानुसार त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे सुहास शिरसाट यांनी केली होती। मात्र राजेंद्र ठोंबरे यांनी तिसरे अपत्य हे दत्तक पुत्र असल्याचे सर्व कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे। राजेंद्र ठोंबरे यांना 3 अपत्य असून तिसऱ्या अपत्याची जन्मदिनांक ही 2005 सालची असल्याने नियमानुसार ते या निवडणुकीसाठी पात्र ठरत नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं। त्यामुळे फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे हे 3 अपत्याच्या नियमामुळे अडचणीत सापडले होते। याबाबत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी आक्षेप नोंदवला होता। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोनही बाजूच्या पक्षकाराची युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखीव ठेवण्यात आला होता। मात्र आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान निकाल जाहीर करण्यात आला असून यात राजेंद्र ठोंबरे यांचे तिसरे अपत्य हे त्यांचे मूल नसून दत्तक पुत्र असल्याचं समोर आलंय। त्याबाबतचे सर्व पुरावे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व पुराव्यानंतर निकाल देऊन सुहास शिरसाट यांचा आक्षेप फेटाळत राजेंद्र ठोंबरे यांचा अर्ज छाननी अंती स्वीकारला आहे। महावीर जयस्वाल, एमसीएन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। त्यांनी जो आक्षेप घेतला त्या आक्षेपाला आम्ही पूर्ण पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। जे तिसरं अपत्य दाखवलं त्यांनी, तर ते तिसरं अपत्य नसून ते दत्तक पुत्र आहे माझ्या सालीचं, म्हणजे माझ्या बायकोच्या बहिणीचा मुलगा। मी 2005ला दत्तक घेतलेला आहे आणि तो मी दिवस घेतला धार्मिक पद्धतीनं। नंतर रजिस्ट्री ऑफिसला रजिस्टर्ड करून घेतलं, डॉक्युमेंट रजिस्टर करून घेतलं। दोन्ही पद्धतीनं त्याचं दत्तकपत्र झालेले आहे आणि त्याच्यामुळं ते तिसरं अपत्य सिद्ध होत नाही। कायद्याने मला 2 जुळे मुलं झालेले आहे सुरुवातीला, आणि मग हे नंतर जे मुलगा हा दत्तक घेतलेला आहे अनिकेत पौर्णिमा यादव आणि हरीश नारायण यादव यांचा तो मुलगा आहे, तो मी दत्तक घेतलेला आहे। आणि दत्तकपुत्र हा कायद्याने तिसरा अपत्य होत नाही। प्रतिस्पर्धीला लक्षात आलं, त्याच्या पायाखालची त्यांची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून त्यांनी काही नाही तर मग दुसरं काही आता जनतेसमोर जाऊन आपल्याला काही नाक नाही। 5 वर्ष त्याला जनतेचं काम करता आलं नाही। वास्तविकता जर आपण सत्तेवर बसलो तर 5 वर्ष खूप मोठे झाले। 5 वर्ष जनतेचे कामे केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झालेली नसती। आज त्यांनी जे आक्षेप नोंदवला हे म्हणजे हसण्यासारखी बाब आहे। नगर अध्यक्ष राहिलेला माणूस, त्यानंतर 10-20 वर्षापासून सरपंच आहे, त्याला पूर्ण कायद्याचं ज्ञान नाही आहे। 4-4, 5-5 वकील उभा केले आणि पूर्ण माहिती न घेता त्यांनी अपूर्ण माहिती घेऊन हे नामनिर्देशन पत्राच्या विरोधात आक्षेप दाखल केला। तुमच्यावर जे आक्षेप जाणार नाही, मी जनतेच्या न्यायालयात जाणार आहे। जनतेच्या न्यायालयात जाऊन जनता त्याच्या निवाडा करणार आहे। जनतेच्या न्यायालयामध्ये मी आता नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी उभा आहे। जनता ठरवेल अध्यक्ष कोणाला करायचं आणि त्यावेळेस मला निश्चित खात्री आहे जनता मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही।